हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि ही आजची सकाळ गावाकडची सकाळ होती. खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी छान असं देवाच्या पूजेसाठी फुलं तोडण्यासाठी मी बाहेर गेले होते आणि एवढं वातावरण खूप छान होतं ना, थंडी होती पण खूप वातावरण छान होतं. शहरामध्ये असं पाहायला मिळत नाही आणि इथे एवढी फुलं आली होती ना झाडाला आणि मस्त असं थंडीमध्ये चहाचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर पुढची कामं करायला सुरुवात केली. आणि त्याच्या आधी नवरीचा मेकअप चालू होता, नवरीची तयारी चालू होती. मग म्हटलं चला एक फेरी मारून येऊया. आणि मी इथे नवरीला बघण्यासाठी गेली होती, तर तिचा छान असा मेकअप चालू होता. कारण अन्वीच्या आत्तूचा आज साखरपुडा होता, त्यामुळे ती तयार होत होती. त्याच्यामुळे म्हटलं तिला डिस्टर्ब करायला नको. आणि मग आमच्या तयारीला गेलो आणि छान असं आम्ही सर्वजण असं तयारी केली होती. आणि मी अन्वीला दाखवत होती, पण ती काय बघायला तयारच नव्हती, अशी पळत पळत होती. तर मग आम्ही सगळे घरातले निघालो. आणि हा बघा आहे अर्जुन काका अन्वीचा आणि ही आहे मामी. आम्ही निघालो, सगळेजण वेगवेगळ्या गाडीतून निघालेले होते. आणि त्या दिवशी होता संडे मार्केट. खरं तर खूप गर्दी असते, पण त्या दिवशी कदाचित आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे गर्दी नव्हती. आणि मग निघताना आमच्याकडे केक आणण्याची जबाबदारी होती. तर आम्ही मस्त असं केक घेतला, कारण एंगेजमेंट नंतर केक कट करायचा होता. तर निघालो आणि आम्ही लेट पोहोचलो. पहिले सगळे विधी आहेत ना झाले होते, त्यामुळे काही शूट करता आलं नाही, कारण केक घ्यायला थोडासा लेट झाला. त्यामुळे पहिले जे विधी आहेत ते पूर्ण होऊन गेले. चला असू दे. त्याच्यानंतर एवढी सगळी जण आली होती, थोडी यायची बाकी होती. तर त्यानंतर इथे आता साखरपुड्याला सुरुवात होणार होती. नको काकी बस झाले. आरवी कुठे? आरवी व्हिडिओ केला, व्हिडिओज कर. आरवी आणि आरवी कुठे?
खूप छान साखरपुडा झाला आणि या दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर इथे बघा आम्ही आमची ड्युटी करत होतो, म्हणजे सगळेजण इथे छान एन्जॉय करत होतो आणि आम्ही दोघींनाही भरवत होतो. ही आहे अन्वीची आतू आणि तिची मुलगी आणि माझी अन्वी, अशा दोघींमध्ये फक्त 6 महिन्याचाच फरक आहे आणि आम्ही दोघी त्या दोघींना भरवत होतो, कारण दोघींनाही खूप भूक लागली होती. बाकी सगळेजण छान एन्जॉय करत होते, पण म्हटलं चला ह्या दोघींना आधी भरवून घेऊया. मस्त इथे जेवत होत्या. आणि साखरपुड्यावरून आल्यानंतर संध्याकाळी रात्रीचं जेवण म्हणजे छान असं मिसळचा बेत झाला होता. सगळी जण एकत्र आली होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि मस्त असा मिसळचा बेत केला होता. आणि इथे बघा आजीने केला होता हा मिसळचा बेत आणि मस्त छान इथे एवढी सुंदर मिसळ झाली होती आणि मस्त आम्ही आस्वाद घेतला मिसळचा. तुम्हाला आजचा हा साखरपुड्याचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. या असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.